नमस्कार. आज आपण या ऐतिहासिक क्षणी इथं या ठिकाणी लिंबेवाडीमध्ये उभे आहोत. या ठिकाणी आपण ही जी करमाळा साईट सुरू केली, त्या करमाळा साईटचं खरं कन्सेप्शन सुरू झालं ते मागच्या वर्षी, कारण यावर्षी त्याच्या अगोदर आपण 11 किलोवॉटच्या MSEDCLच्या साईटवरती 2 ठिकाणी आपण कमिशनिंग केलं होतं. पण आपण जर मार्केट पाहिलं, मार्केटमध्ये जे कॅप्टिव्ह पॉवर युजर आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्या जनरली ते कॅप्टिव्ह पॉवर इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत ते 33 किलोवॉट आणि त्याच्या अबोवला कनेक्टेड आहेत. तर ह्या गोष्टीचा विचार करून आम्ही 33 केवीची कनेक्टिव्हिटी आपल्याला कुठे मिळेल आणि ज्या ठिकाणी जनरेशन चांगलं येईल या दृष्टीने आम्ही सुरुवात केली. तर आपल्याला करमाळा या ठिकाणी सबस्टेशन मिळालं. आता त्याच्यामध्ये चॅलेंज एकच होतं की करमाळा आणि आपल्याला ज्या ठिकाणी जमीन मिळते ती जमीन जी होती साधारणतः 11 किलोमीटरचं अंतर होतं. तर हे 11 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण एवढी मोठी साईट तयार करायची का, हा मोठा प्रश्न पडला होता. पण ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी जमीन मिळाली आणि आपल्या ज्या टीम आहे, लँडची टीम आहे, त्या टीमने जो कष्ट केलं आणि या ठिकाणी जमीन आपल्याला मिळाली आणि त्यानंतर इथलं जे इरॅडिशन आणि या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करता या ठिकाणी जनरेशन ॲव्हरेजपेक्षा जास्त येईल आणि जो काय लाईनचा मोठा अंतर आहे 11 किलोमीटरचं, ते अंतर आपण भरून जनरेशनने काढू शकतो याची शाश्वती मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू केला. आता करमाळ्यामध्ये प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर झालं असं की आपण प्रोजेक्ट एक्झिक्युशनला सुरुवात केली मेमध्ये आणि मे नंतर या ठिकाणी कधीच पाऊस पडत नव्हता. कोरडवाहू क्षेत्र, अगदी दुष्काळी भाग आणि अशा दुष्काळी भागामध्ये सुद्धा यावेळेस भूतोन भविष्यती असा 50 वर्षामध्ये जेवढा पडला नाही त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला. आणि एवढा पाऊस पडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी जी ऊस शेती आहे, हा ब्लॅक कॉटन साईल आहे, काळ्या मातीमध्ये आपल्याला एवढी मोठ्या लाईनचे खांब टाकणं खरं एक कठीण काम होतं आणि आपल्या टेक्निकल टीमने तो काम अतिशय सुंदर पद्धतीने हँडल केलं आणि आपल्या सगळ्या कस्टमरचा त्याला अतिशय चांगला सपोर्ट मिळाला. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज आपण या ठिकाणी हा प्रोजेक्ट कमिशन केला आहे त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की इथं जे काय ॲव्हरेज त्याचं जनरेशन असतं त्याच्यापेक्षा जास्त जनरेशन येतं आहे. त्यामुळे करमाळ्यामध्ये आपण दुसरी फेज 35 मेगावॉटची सुरू करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि तोही यशस्वी होईल. आता या ठिकाणी आपण जे 33 केवीला का टाकतो सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट, तर हा जो पश्चिम महाराष्ट्राचा बेल्ट आहे, हा पश्चिम महाराष्ट्राच्या बेल्टमध्ये कॅप्टिव्ह पॉवर कास्टिंग इंडस्ट्री आणि ह्या सगळ्या इंडस्ट्रीज असल्यामुळे त्यांचं पॉवर कन्झम्पशन फार जास्त आहे आणि त्या लोकांना आपल्या फॅक्टरीच्या जवळ अशा साईट पाहिजे असतात. म्हणजे साधारणतः सकाळी ते साईटवरती गेल्यानंतर संध्याकाळी घरी जाऊ शकतील व्हिजिट करून, अशा प्रकारच्या साईट पाहिजेत. म्हणून आपण करमाळा आणि सोलापूर या भागामध्ये साईट सुरू करतोय. धन्यवाद.